हॅलो फ्रेंड्स, आज छान मस्त कोकणातली पारंपरिक अशी डिश करणार आहे। कुठली माहिती आहे का? दडपे पोहे। दडपे पोहे हे करायला एकदम सोपे असतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात। उन्हाळा आता सुरू होईलच, तर उन्हाळ्यात ब्रेकफास्टसाठी किंवा मग आधेमध्ये सुद्धा खायला दडपे पोहे हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तर आज माझ्या पद्धतीनं हे दडपे पोहे कसे करायचे ते बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे दडपे पोहे करण्यासाठी इथे मी 4 वाट्या पातळ पोहे घेतलेत। आणि 2 वाट्या आता ओलं खोबरं घालतीये। दडप्या पोह्यांसाठी ओलं खोबरं बऱ्यापैकी लागतं, कारण त्याच्यामुळं त्या पोह्यांमध्ये ओलसरपणा येतो, म्हणून मग खोबरं भरपूर घालायचं। आता त्याच्यामध्ये मी मेथकूट घालतीये। 2 चमचे मेथकूट घातलं आणि आता आपण ते साईडला ठेवून फोडणीची तयारी करूया। तर कढईमध्ये मी तेल घालतीये। तेल मी 3 पळ्या साधारण तेल घेतलंय आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये मी मोहरी घालतीये। जिरे, मिरच्या, कढीपत्ता आणि आल्याची पेस्ट। तर हे सगळं घालायचं आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेते मी। आणि आता मी त्याच्यामध्ये कांदा घालतीये। कांदा सुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे पहिल्यांदा जर तुम्ही शेंगदाणे घातले आणि मग कांदा घातला तरी चालतं। तर मी आधी कांदा थोडासा परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मग आता शेंगदाणे घालतीये आणि हे दोन्ही आता व्यवस्थित असं परतून घेते। तुम्हाला जर शेंगदाणे चांगले परतलेले हवे असतील तर आधी शेंगदाणे घालायचे आणि मग कांदा घालायचा। मला थोडेसे कच्चे असे चालणार होते शेंगदाणे, म्हणून मी कांदा घालून घेतला आणि मग शेंगदाणे घातले। तर हे आपल्याला चांगलं तेलावर परतून घ्यायचंय। एक 5 मिनिटं छानपैकी हे परतून घ्यायचं। तर बघा इथे हे परतून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी हळद घालतीये, एकदा मिक्स करून घेते आणि आता ही फोडणी या पोह्यांमध्ये घालायची। आता टोमॅटो घालते, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर थोडीशी आणि लिंबू। एक अर्धा लिंबू मी इथं घेतलाय आणि आता हे मस्तपैकी हातानं कालवून घ्यायचं। हे चमच्यानं कालवायचं नाही, हातानंच कालवायचं, म्हणजे मग खोबऱ्याचा जो ओलसरपणा असतो तो त्या पोह्यांना छानपैकी लागतो, म्हणून हे हातानं असं कालवून घ्यायचं। तर बघा इथे किती छान असे ते पोहे दिसतायत आणि अगदी मऊ पण झालेत। एकदम टेस्टी असे हे दडपे पोहे आपले रेडी आहेत। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। आपल्या सगळ्यांच्या बऱ्याच आठवणी या फूड आयटमशी जोडलेल्या असतात। लहानपणी आम्ही सगळी भावंडं सुट्टीमध्ये आजीकडे जायचो, तर जवळजवळ 10-15 माणसं एकत्र असायची। तर आमची आजी सगळ्यांसाठी परात भरून दडपे पोहे करायची आणि ते इतके सुंदर व्हायचे, इतके टेस्टी व्हायचे आणि आम्ही सगळी भावंडं त्याच्यावर आधाशासारखं तुटून पडायचो। इतकी मज्जा यायची। तुमच्या पण अशा काही आठवणी असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।